नमस्कार मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न, लाल केळी कोणत्या राज्यात बघायला मिळतात? ऑप्शन आहे ए गोवा, बी केरळ, सी महाराष्ट्र, डी राजस्थान। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंट मध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी केरळ। प्रश्न क्रमांक 2, जास्त समोसे खाल्ल्याने कोणता आजार होतो? ए वात, बी दमा, सी मुतखडा, डी बद्धकोष्ठता। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी बद्धकोष्ठता। प्रश्न क्रमांक 3, कोणते शहर द्राक्ष लागवडीसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहे ए पुणे, बी सातारा, सी नाशिक, डी कोल्हापूर। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंट मध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी नाशिक। प्रश्न क्रमांक 4, कोणता जीव 3 वर्ष झोपून असतो? ए साप, बी विंचू, सी मगर, डी गोगलगाय। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी गोगलगाय। प्रश्न क्रमांक 5, जिराफची जीभ किती लांब असते? ए 10 इंच, बी 15 इंच, सी 21 इंच, डी 25 इंच। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी 21 इंच। प्रश्न क्रमांक 6, भारतातील कोणत्या राज्यात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन होते? ऑप्शन आहे ए बिहार, बी ओडिसा, सी सिक्कीम, डी मध्य प्रदेश। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक 7, फ्लिपकार्ट कोणत्या देशाची कंपनी आहे? ए चीन, बी भारत, सी श्रीलंका, डी अमेरिका। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी भारत। प्रश्न क्रमांक 8, बॉम्ब बनवायला कोणत्या फळाचा वापर केला जातो? ऑप्शन आहे ए काजू, बी बदाम, सी शेंगदाणे, डी सोयाबीन। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी बदाम। प्रश्न क्रमांक 9, गरम पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन आहे ए कॅन्सर, बी मुतखडा, सी मूळव्याध, डी हार्ट अटॅक। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी मूळव्याध। मित्रांनो, हा प्रश्न फक्त तुमच्यासाठी। प्रश्न क्रमांक 10, विटॅमिन डी आपल्याला कशामधून मिळते? ऑप्शन आहे ए सूर्य, बी संत्री, सी आंबा, डी सफरचंद। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।